ओके. तर काल दिलेला प्रॉब्लेम हा आणि सॉल्व्ह करायचं होतं. हे कंडिशन काय आहे त्या कंडिशन थिटा इज इक्वल टू डेल्टा. थिटा इज इक्वल टू डेल्टा जर आलं तर मग पहिलं सांगा मला ह्याचं इक्वेशन काय लिहिलं तुम्ही. ह्याचं इक्वेशन काय लिहिलं. एस एम इज इक्वल टू मॉड ई बाय झेड एस. मॉड ई बाय झेड एस. मॉड व्ही पण आहे. यस, मॉड व्ही आणि मायनस थिटा. मग काय झाला तो थिटा. मग काय आला अँगल थिटा मायनस डेल्टा. मायनस काय आलं बघा मॉड ई स्क्वेअर डिवायडेड बाय झेड एस. आणि अँगल आता हा वर गेल्यानंतर काय झाला मायनस थिटा मायनस डेल्टा. डेल्टा प्लस थिटा झाला आणि हा मायनस गेला की मायनस मायनस कॅन्सल झाला, प्लस मायनस कॅन्सल झाला, राहिला काय फक्त थिटा. ओके. हे इक्वेशन सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं हे. पण कंडिशन फॉर मेकॅनिकल पॉवर विचारले म्हणजे काय लिहिणार आपण त्यासाठी फक्त पी मॅक्स लिहिणार किंवा पी मेक. ओके. कुठला हा तुम्ही सोडवलं नाही बहुतेक. ते वर गेल्यानंतर मायनस होणार. ठीक आहे बघा मॉड ई बाय मॉड व्ही डिवायडेड बाय झेड एस डिवायडेड बाय झेड एस. काय लिहिणार मी कॉस ऑफ थिटा मायनस डेल्टा मायनस ई स्क्वेअर डिवायडेड बाय झेड एस कॉस ऑफ थिटा. ठीक आहे. मग काय करायचं होतं आपल्याला डी पी मेक बाय डी डेल्टा 0 ला इक्वेट करायचं होतं आणि याच्यावरनं कंडिशन येणार होती काय थिटा इज इक्वल टू डेल्टा. थिटा इज इक्वल टू डेल्टा. आता ही कंडिशन आली तर बघा परत त्यात काय ठेवायचं इक्वेशन मध्ये ठेवायचं ते इक्वेशन मध्ये ठेवायचं हे थिटा इज इक्वल टू डेल्टा. हे जर ठेवलं तर काय होणार बघा पी मेक म्हणजे सी काय होणार आता मॅक्सिमम पॉवर होणार थिटा इज इक्वल टू डेल्टा झालं तर. मग काय लिहिणार मी ई व्ही बाय झेड एस. थिटा आणि डेल्टा ठेवले तर कॉस 0 1 मायनस ई स्क्वेअर डिवायडेड बाय झेड एस कॉस ऑफ थिटा. हे पी मेकचं इक्वेशन आहे. पी मेक मॅक्सिमम. ठीक आहे. म्हणजे मोटर मधून मॅक्सिमम मेकॅनिकल पॉवर जर मिळवायची असेल मला मॅक्सिमम मेकॅनिकल पॉवर मिळवायची असेल तर त्यासाठी काय कंडिशन ठेवायला लागेल मला हे थिटा आणि डेल्टा सेम ठेवायला लागेल. ठीक आहे. याच्या वर जर गेलं तर मग काय सिंक्रोनिझम राहत नाही. ठीक आहे. पी मेक मॅक्सिमम थ्रेशोल्ड पॉइंट आहे आपला मेकॅनिकल लोड द्यायचा. मोटरवर काय करतो आपण मेकॅनिकल लोड देतो ना तर मेकॅनिकल लोड द्यायचा मॅक्सिमम पॉइंट आहे. ह्याच्यावर आपण मेकॅनिकल लोड देऊ शकत नाही.
ठीक आहे, तर हे कळालं. आता पुढे बघायचं आहे बघा आपल्याला. आता जरा बेसिक गोष्टी समजून घ्या. काय आता बघा, इकडं एका साईडला अल्टरनेटर लिहिणार आणि एका साईडला मोटर लिहिणार. ठीक आहे, सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी बघायच्या. हा आपल्या सिलेबस मधला लास्ट पॉइंट आहे आणि त्यामुळे त्याला तेवढंच इम्पॉर्टन्स पण आहे. ठीक आहे, कारण बघा काय होतंय, आता जर एक्झाम बघितलं आपण तर अशा पॉइंटला क्वेश्चन काढतात ना, ते जो अनटच्ड आहे, ज्याला निग्लेक्ट करतात. लास्टला म्हणलं की मोस्टली निग्लेक्ट करतात सगळी. शेवटी काय विचारणार आहे शेवट. ठीक आहे, मग तो निग्लेक्टेड पार्ट, दरवाजा निग्लेक्टेड पार्ट असतो. त्याच्यामुळं त्याच्यावर जास्त क्वेश्चन फ्रेम होते. ते बघायचं आहे आपल्याला आता. आणि बघा काय बघायचं आहे आपल्याला याच्यात, तर आर्मेचर करंट वर्सेस फील्ड करंटचं काय रिलेशन आहे. आर्मेचर करंट वर्सेस फील्ड करंटचं काय रिलेशन आहे. आर्मेचर करंट वर्सेस फील्ड करंट वर्सेस पॉवर फॅक्टरचं काय रिलेशन आहे हे बघायचं. त्या दोन गोष्टी बघायच्या. हे बघा, आता तुम्हाला सांगतो. आता पहिला आपण बघू, कॉमन गोष्टी बघू. हा ठीक आहे, आय ए वर्सेस आय एफ. ओके, आता बघा आय एफ चे 3 टप्पे आहेत. आय एफ चे 3 टप्पे आहेत. एक असणार आय एफ नॉर्मल लेवल असणार. आय एफ म्हणजे काय, फील्ड करंट. येस, फील्ड करंटवर काय डिपेंड असणार आहे, आपल्या रोटरचं मॅग्नेटिझम. ठीक आहे, रोटर किती मॅग्नेटिक फील्ड तयार करणार हे डिपेंड असणार. मग आय एफ जर ह्या नॉर्मलच्या वर वाढवला तर मी त्याला काय म्हणणार, ओव्हर एक्साइटेड. आय एफ जर नॉर्मलच्या वर वाढवला म्हणजे काय बघा, आय एफ मुळे काय होतं, रोटर मॅग्नेटाइज होतं ना, बरोबर. रोटर मधून मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता आय एफ मी वाढवला जास्तच तर तो काय होणार, जास्त मॅग्नेटाइज होणार, ओव्हर एक्साइटेड होणार. ठीक आहे, येस, ओव्हर एक्साइटेड. याच्या खाली गेला तर येस, सेम, आय एफ अंडर एक्साइटेड. ठीक आहे, आता बघा आय एच काय. आता आय ए जो आहे ना, तो इथं सगळ्यात मिनिमम असतो. ज्यावेळी नॉर्मल एक्साइटेशन असतं ना त्यावेळी सगळ्यात मिनिमम असतो. ठीक आहे, तुम्ही आय एफ वाढवला, ओव्हर एक्साइटेड करायला लागला तर आय ए वाढत जातोय. आय ए वाढत जातो आणि अंडर एक्साइटेड म्हणजे जास्त कमी एक्साइटेशन कमी ठेवलं तर आय ए बघा काय करतो, आर्मेचर रिएक्शन आठवा. ठीक आहे, जर मी कोर म्हणजे आपला रोटरवरची जर मॅग्नेटिक फील्ड कमी करायला लागलो तर काय होतंय, आय ए अशा पद्धतीने वाढतोय की ती फील्ड परत वाढली पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं. आणि इथं कसं ओव्हर एक्साइटेड करायला लागलो तर आय ए काय करतो, त्या वाढलेल्या फ्लक्सला कमी करायचा प्रयत्न करतो, आर्मेचर रिएक्शन. लक्षात आलं का, आय ए म्हणजे कुठला करंट आहे, आर्मेचर करंट आहे ना. आर्मेचर रिएक्शन आठवली का, काय आहे आर्मेचर रिएक्शन, इफेक्ट ऑफ गुड, इफेक्ट ऑफ आर्मेचर फ्लक्स ऑन मेन फील्ड फ्लक्स का इफेक्ट ऑफ मेन फील्ड फ्लक्स ऑन आर्मेचर फ्लक्स.
इफेक्ट ऑफ आर्मेचर फ्लक्स ऑन मेन फील्ड फ्लक्स. ठीक आहे. मेन फील्ड फ्लक्स कोअरला आहे, सेंटरला आहे, त्याला डिस्टर्ब करून नाही चालत. ठीक आहे. तर आर्मेचरचा जो फ्लक्स आहे तो मेन फील्ड फ्लक्सवर काय इफेक्ट करणार, ही म्हणजे आर्मेचर रिएक्शन. आणि ती कशा पद्धतीने करते बघा अशी. आपण शिकलेलो आहे प्रॉपर. म्हणजे काय, इथं तुम्ही असं समजून घ्या, हे सेम लेन्स लॉ प्रमाणे काम करते. एक तर कमी होऊ देत नाही, कमी पण होऊ देत नाही आणि वाढू पण देत नाही. समजलं. म्हणजे समजा इथं काय झालंय, अंडर एक्साइटेड झालाय. अंडर एक्साइटेड म्हणजे फ्लक्स कमी झालाय. आता आय ए वाढणार तो कमी झालेला फ्लक्स भरून काढायला. समजलं का. आणि इथं फ्लक्स वाढवला मी, तर आता वाढलेला फ्लक्स आय एच कमी करणार आहे परत. म्हणजे आर्मेचर रिएक्शन अशा पद्धतीने होणार, आय ए अशा पद्धतीने वाढणार जेणेकरून तो वाढलेला फ्लक्स कमी व्हावा. समजते का. मग इथं पण काय असणार बघा, इथं पण आय ए वाढणार, पण आय ए वाढणार. ठीक आहे. ओके. आता मला सांगा, ओव्हर एक्साइट केलाय मी. काय केलाय, अल्टरनेटर ओव्हर एक्साइट केलाय. तर म्हणजे आर्मीचे रिएक्शन काय असणार त्यावेळी. हा नाही, मॅग्नेटायझेशन की डिमॅग्नेटायझेशन. ओव्हर एक्साइट केलाय, अल्टरनेटर ओव्हर एक्साइट केलाय, जास्त एक्साइट केलाय मी. काय होणार, का बरं, काय रिझन सांगितलं तुम्ही. नाही नाही नाही, तसं नाही लक्षात ठेवायचं. पुढं लय कन्फ्युजन होईल. कन्सेप्ट लक्षात ठेवा, कन्सेप्ट सांगा. हम्म. नाही नाही नाही, पॉवर फॅक्टरचं बोलूच नका. पॉवर फॅक्टरचं पुढं लय विचित्र काहीतरी खेळ आहे. कन्सेप्ट सांगा, कन्सेप्ट. विसरला. बरं ठीक आहे. कारण ते जर तुम्ही पॉवर फॅक्टरच्या भाषेत जर लक्षात ठेवलं ना, तुमचं आताच बघा कन्फ्युजन लय वाढलं आता यायच्यात. बर ठीक आहे. मग मला सांगा, इथं ओव्हर एक्साइटेड झाला तर काय होणार, क्यू क्यू डिलिव्हर होणार, रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर होणार. ठीक आहे. इथं काय होणार, क्यू क्यू ऍब्सॉर्ब होणार. क्यू डिलिव्हर होते त्यावेळी मॅग्नेटायझेशन, आपली आर्मेचर रिएक्शन काय असते, क्यू डिलिव्हर होते त्यावेळी डिमॅग्नेटायझेशन. येस. काय होते बघा, तुम्ही असं लक्षात ठेवायचं, काय होते मशीन मध्ये जिथं जिथं फ्लक्स तयार होणार आहे तिथं तिथं रिएक्टिव्ह पॉवर लागणार आहे. म्हणजे ती रिएक्टिव्ह पॉवर आहे जिथं जिथं फ्लक्स तयार होणार. ओव्हर एक्साइटेड म्हणजे काय होणार आहे, आता जास्त एक्साइट झालाय म्हणजे तिथं मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार झाल्या. येस. काय झाले, मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार झाले. जास्त तयार झालेली ती डिलिव्हर होणार ना, पुढे जाणार. आणि ती पाठवता म्हणजे एक जण पाठवायला लागलाय पण दुसरा एवढ्या फास्ट खेचतोय ती. कारण काय असतात, जे म्हणजे इक्विपमेंट असतात आपले इंडक्टिव्ह नेचरचे जे इक्विपमेंट असतात ते मॅग्नेटिक फील्डला जास्त ससेप्टेबल असतात. ते खिचून घेतात, लगेच लगेच फास्ट खेचून घेतात. ते आवडीची गोष्ट आहे त्यांच्या. त्यामुळे जर एक इक्विपमेंट बघा ओव्हर एक्साइट केलाय, त्यातनं फ्लक्स बाहेर चाललाय, डिलिव्हर व्हायला लागले रिएक्टिव्ह पॉवर, तर दुसरा घेणारा जास्त फास्ट घेतोय. ते काय करतोय त्याला, मग आर्मेचर रिएक्शन काय येते तिथं ओव्हरऑल आपल्या मशीनमध्ये, डिमॅग्नेटायझेशन. डिमॅग्नेटायझेशन. आणि इथं काय असणार आहे, ऑब्व्हियसली मॅग्नेटायझेशन. ठीक आहे.
ओके. आता बघा अजून एक आपल्याला गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे काय, पॉवर फॅक्टर वर्सेस आय एफ. पॉवर फॅक्टर वर्सेस आय एफ. आता सांगा मला, पॉवर फॅक्टर ओव्हर एक्साइटेडला काय असतो अल्टरनेटर मध्ये? लॅगिंग. येस, पॉवर फॅक्टर काय असतो? लॅग. आणि इथं लीड. लॅग आणि लीड. आणि इथं बघा, इथं काय असतो? युनिटी. युनिटी. लॅग म्हणजे काय? म्हणजे प्युअरली लॅगिंग, प्युअरली लॅग होतं ते, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, 90 डिग्री लॅग होते. म्हणजे 90 डिग्री ज्यावेळी येतो पॉवर फॅक्टर अँगल, त्यावेळी पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू काय होते? 0. पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू काय होते? कॉस 90 0. तसंच इथं लीडला पण मॅक्सिमम लीडिंग पॉवर फॅक्टर अँगल 0, म्हणजे इथं पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू 0. आणि इथं काय? युनिटी. काय? युनिटी. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या का? ठीक आहे. बर, आता मी काय करतो, इथं अल्टरनेटर मोटर नाही म्हणत, इथं मी अल्टरनेटर पहिला एक्सप्लेन करतो शेजारी या सगळ्या गोष्टींवर. मग आपल्याला बघा हे प्लॉट करायचंय आता. हा, इथं काय असणार आहे? आय ए आणि पॉवर फॅक्टर. आणि इथं काय असणार आहे? आय एफ. आता बघा काय झालं, पॉवर फॅक्टर काय सांगितलं मी? पॉवर फॅक्टर हा असा होतो. पॉवर फॅक्टर हा असा आहे, म्हणजे इथं बघा, या इथं काय असणार आहे? पॉवर फॅक्टर मॅक्स. आणि म्हणजे काय असणार आहे इथं? युनिटी. आणि आय एफ काय असणार आहे? नॉर्मल. ठीक आहे. या साईडला काय होणार? ओव्हर एक्साइटेड. आणि या साईडला काय होणार? अंडर एक्साइटेड. ओव्हर एक्साइटेड आणि अंडर एक्साइटेड. ठीक आहे. आणि हा काय असणार आहे बघा, आता आय ए काढलं, पॉवर फॅक्टर काढलं, तर आय ए कसा होणार बघा. पहिल्यांदा काय असतो? तो जास्त असतो दोन्ही साईडला जास्त असतो. आणि आय ए मिनिमम कुठं असतो? नॉर्मल एक्साइटेशनला, म्हणजे तो येणार असा. ओके, म्हणजे हा काय असणार आहे बघा, हा काय असणार आहे? आय ए वर्सेस आय एफ. आणि हा काय असणार आहे? पॉवर फॅक्टर वर्सेस आय एफ. यालाच काय म्हणतो आपण? व्ही कर्व. यालाच काय म्हणतो? व्ही कर्व. आणि याला म्हणतो इन्व्हर्टेड व्ही कर्व. आणि बघा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता इथे लिहिता आल्या पाहिजेत. हे ओव्हर एक्साइटेड आहे या साईडला, मग इकडे काय लिहिणार तुम्ही? आर्मेचर रिएक्शन म्हणजे क्यू काय होणार? डिलिव्हर. इकडे काय होणार? क्यू ऍब्सॉर्ब. ठीक आहे. त्यानंतर रिएक्शन, आर्मेचर रिएक्शन काय असणार? डिमॅग्नेटायझेशन. इथं मॅग्नेटायझेशन.
आणि काय असणार, आणि पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर बघा या साईडला, पॉवर फॅक्टर तर कुठं आहे, या साईडला काय असणार, लॅग. या साईडला काय असणार, लीड. ओके. लक्षात आलं. मग हे लक्षात कसं ठेवायचं एवढं सगळं. न्यूमोनिक सांगितलं तुम्ही, काय सांगितलं सांगा, न्यूमोनिक सांगा. अल्टरनेटर मध्ये चाललंय ना. हा, काय चाललंय बघा, ओई, ओई डी क्यू डी जी ए, ओई डी क्यू डी जी ए, आणि इकडं युई ए क्यू एम एम डी ए. ओके, हे लक्षात ठेवायचं. एवढं सगळं बघा तुम्हाला कसं जमतंय. तिथे एक्झाम मध्ये फार कमी वेळ असतोय, रिस्पॉन्स टाइम फार कमी असतोय. ठीक आहे, तेवढ्या कमी वेळेत उत्तर लिहायचंय. मग त्यावेळी हे सगळं काढत बसणार, असं ड्रॉ करत बसणार, आठवत बसणार काय होतंय कसं होतंय, तर ती न्यूमोनिक्स लक्षात ठेवणार. ओके, ठीक आहे. आता बघा हे झालं. आता पुढं मोटरमध्ये. आता मोटरमध्ये आपण डायरेक्ट बघू, म्हणजे तुम्हाला लगेच ते त्याचा इफेक्ट कळेल. मोटरमध्ये पण हेच आहे बघा, हेच आहे. ओके, बघा इथं काय असणार, हा आय एफ नॉर्मल. ठीक आहे, याला आपण काय म्हणलं, नॉर्मल एक्सायटेशन. नॉर्मल एक्सायटेशन. इथं काय असणार आहे, आय ए आणि पॉवर फॅक्टर. इथं काय असणार आहे, हा आय एफ. याच्या पुढे गेला हा, याला आपण काय म्हणतो, ओव्हर एक्सायटेड. याला काय म्हणतो, अंडर एक्सायटेड. अंडर एक्सायटेड. ठीक आहे, त्यानंतर बघा ओव्हर एक्सायटेड आहे, मग क्यू काय होणार, क्यू, यस डिलिव्हर. इथं काय होणार, क्यू, क्यू ऍब्सॉर्ब. क्यू डिलिव्हर होते, त्यामुळे आर्मेचर रिएक्शन काय असणार, डिमॅग्नेटायझेशन. इथं काय असणार, मॅग्नेटायझेशन. ओके, आता बघा आणि काय राहिलं, पॉवर फॅक्टर. आता इथं असं आहे, जिथं तुम्ही बघा अल्टरनेटर जर पॉवर फॅक्टर आपलं ठरलं होतं, लॅगिंग लिडिंग कसं ठरतंय, एक जर रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करत असेल तर ऑब्व्हियसली दुसरा ऍब्सॉर्ब करतोय. ठीक आहे, आणि त्यासाठी बघा कपॅसिटरचं एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला लगेच रिअलाइज होईल. ठीक आहे, कपॅसिटर.
कपॅसिटरचा पॉवर फॅक्टर काय असतो? लीडिंग. आणि तो काय करतो? रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करतो. इंडक्टर काय असतो? लॅगिंग. आणि तो काय करतो? क्यू ऍब्सॉर्ब करतो. ठीक आहे. आता बघा, अल्टरनेटर मध्ये काय होत होतं की पॉवर डिलिव्हर करताना त्याचा पॉवर फॅक्टर येत होता लॅगिंग, कारण तो काय होता? सोर्स. सोर्स. म्हणजे ऍक्च्युली मी तुम्हाला कन्सेप्ट आधी थोडेसे सांगितले अगोदरती. रिएक्टिव्ह पॉवर पण दोन प्रकारचे आहेत. कोणत्या? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर आणि लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर. कोणती? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर आणि लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर. आता काय होतंय, अल्टरनेटर जो आहे ना, तो अल्टरनेटर लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब करतो. बघा, थोडस कन्फ्युजन होईल इथं, पण कन्फ्युजन झालं तर मला सांगा. दोन प्रकारचे रिएक्टिव्ह पॉवर आहेत म्हणून सांगितलं होतं. एक लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर, लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर. ठीक आहे. आपण जे रिएक्टिव्ह पॉवर घेतल्या ती काय? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. आपण जे सगळं जे डिस्कशन करतोय ते कोणत्या रिएक्टिव्ह पॉवर बद्दल करतोय? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर बद्दल करतोय. ठीक आहे. मग समजा लोडच्या पर्स्पेक्टिव्ह आपण बघायला लागलोय की कपॅसिटर हा काय करणार आहे? रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करणार आहे. कोणती? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करणार. तर सोर्सच्या पर्स्पेक्टिव्ह बघा, सोर्सच्या पर्स्पेक्टिव्ह, सोर्स कोणती पॉवर डिलिव्हर करणार? लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करणार का ऍब्सॉर्ब करणार? सगळं उलट करायचं, ऍब्सॉर्ब करणार. ओके, नाही लक्षात आलं? कन्फ्युजन व्हायला? ठीक, बघा परत एकदा सांग. हे बघा, एक आहे काय झालंय की नेटवर्कला मध्ये सांगितलंय की, हे बघा, सोर्स आणि लोड. जर कन्फ्युजन व्हायला लागलं तर मग फायनल लक्षात ठेवा, काय लय लोड घेऊ नका त्यात. हे बघा, पण त्याच्या आधी थोडस सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही कळून घ्यायचा प्रयत्न करा. नाहीतर सोपा मार्ग आहे डायरेक्ट लक्षात ठेवायचं, कारण हे आपल्याला रिझल्ट लक्षात ठेवायचे, मेन आपलं ते एम आहे. ठीक आहे. आपण सगळ्यांनी पहिला ही गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळ्यांनी जे साइन कन्व्हेन्शन एक्सेप्ट केले ते कुठले केले? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर बद्दल केले. आणि लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर बद्दल आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवलेत बघा. लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर बद्दल काय म्हणले आपण? कपॅसिटर तो काय करतो? डिलिव्हर करतोय. कपॅसिटर डिलिव्हर करतोय. इंडक्टर ऍब्सॉर्ब करतोय. कपॅसिटर डिलिव्हर करतोय, इंडक्टर ऍब्सॉर्ब करतोय. कुठली? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. हे कुठलं बघितलं आपण? लोडच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं. जर सोर्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं याच गोष्टीकडे, सोर्स साइडनं, आता हा लोड आहे ना, हा, तर गोष्टी काय होतात? डायरेक्ट फ्लिप होतात. ओके, मग काय होणार? समजा कुठला सोर्स आहे, मी म्हणतो एक्स सोर्स आहे, आता तो पण रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करणार आहे. रिएक्टिव्ह पॉवर समजा त्याने डिलिव्हर केली, तर सोर्सच्या पर्स्पेक्टिव्हने मी त्याला काय म्हणणार? ती लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर असणार. ती काय असणार? लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर असणार. आणि त्याने जर ऍब्सॉर्ब केली तर ती लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर असणार, किंवा व्हाईस वर्सा. म्हणजे डिलिव्हर केली
तर ती म्हणजे सोर्स असा पण असू शकते जो डिलिव्हर करणार लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर आणि ऍब्सॉर्ब करणार लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर. ते पण असू शकते, ती पण पॉसिबिलिटी आहे. सोर्स आहे डिलिव्हर करणार लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. परत हा सोर्स आहे, सपोज हा सोर्स आहे तो ऍब्सॉर्ब करणार लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर. ओके, परत दुसरा एक सोर्स आहे तो डिलिव्हर करणार लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर आणि ऍब्सॉर्ब करणार लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, हे 4 पॉसिबिलिटीज आहेत त्याच्या. आता आपण घेतलेत कुठले साइन कन्व्हेन्शन? आपण कुठले घेतलेत? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर बद्दलच बोलतोय. ठीक आहे, म्हणजे हेच बघा, हेच बोलतोय लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. म्हणजे एक जर लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करणार तर दुसरा लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब करणार. सिमिलरली लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर बद्दल बोलतोय. आता सोर्सच्या बाबतीत सोर्स कोण होता? अल्टरनेटर. अल्टरनेटर मध्ये तुम्ही काय म्हणलं की रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करताना त्याचा पॉवर फॅक्टर काय असतो? लॅगिंग. त्याचा पॉवर फॅक्टर काय असतो? लॅगिंग. मग सेम रिएक्टिव्ह पॉवर बद्दल जर बोलायला लागलो तर लोड मध्ये त्याचा पॉवर फॅक्टर काय होणार? लिडिंग. म्हणजे इथं बघा, कन्क्लुजन पर्यंत आलो. वाईस वर्सा पॉवर फॅक्टर काय आला? लिडिंग. कारण मोटर बद्दल बोलावले ना आपण. हे काय चाललंय डिस्कशन? हे मोटर बद्दल चाललंय ना. कळतंय का? बरं, इकडे तुम्हाला काहीतरी एक लॉजिक सांगितलं मी, त्या लॉजिकवरनं इतर तुम्ही उत्तर दिलं. अल्टरनेटर मध्ये काय होतं? अल्टरनेटर सोर्स होता, बरोबर. अल्टरनेटर मध्ये काय होतं? क्यू डिलिव्हर झाली, रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर झाली, तर त्याचा पॉवर फॅक्टर काय होता? लॅगिंग. त्याचा पॉवर फॅक्टर काय होता? लॅगिंग. आता जर मी लोड मध्ये गेलो, क्यू डिलिव्हर व्हायला लागला, तर त्याचा पॉवर फॅक्टर काय येणार? चेंज करा, लिडिंग. येस, लिडिंग. लिडिंग. कारण आपण काय बघायला लागलो बघा, एकच मशीन आहे ज्याच्यात फक्त मेकॅनिकल लोड शिफ्ट करून आपण त्याला एकदा अल्टरनेटर म्हणून ऍक्ट करतोय, एकदा मोटर म्हणून ऍक्ट करतोय, बरोबर. एकाच लोड बद्दल म्हणजे एकाच डिव्हाइस बद्दल बोलायला लागले आपण, एकाच डिव्हाइस बद्दल बोलले, त्यामुळे हे इथं अशा गोष्टी चेंज होतात. ओके, मग इथं काय येणार? पॉवर फॅक्टर ऑब्विसली लॅगिंग. पॉवर फॅक्टर काय आला? लॅगिंग. आता ठीक आहे, ते काय तर सांगितलं तसं ओके म्हणा, नाही लक्षात आलं तर परत एकदा बोलू एकदा. म्हणजे हे इंटरेस्टिंग आहे, पण तुम्हाला 2-3 गोष्टी जर सांगितल्या तर ते क्लिअर होईल. अजून जर म्हणजे एक अर्धा पाऊण तास जर लावला त्याला तर ते क्लिअर होईल. बघूया, जर आपल्याकडे वेळ असेल तर मी सांगायचा प्रयत्न करतो ते. पण आत्ता पुरतं, आता हा पॉईंट कव्हर करू, मग त्या पॉईंटवर येऊ आपण. ते थोडंसं एक्सप्लेन करतो. पण हा बघा, इथं कन्क्लुजन काय आलं आपलं? क्यू डिलिव्हर व्हायला लागलाय, पॉवर फॅक्टर लिडिंग. क्यू ऍब्सॉर्ब व्हायला लागलाय, पॉवर फॅक्टर लॅगिंग. हे कोण आहे? मोटर आहे, करेक्ट. आता हे नेचर कुणाशी सिमिलर आलं बघा? कुणाशी सिमिलर आलं? आलं का सिमिलर? अल्टरनेटर मध्ये आलं होतं. अल्टरनेटर मध्ये रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर होताना त्याचा पॉवर फॅक्टर काय येत होता? लॅगिंग येत होता, बरोबर. क्लिअर झालं का? मग अल्टरनेटर मध्ये ते कपॅसिटरशी मॅच होत नव्हता तो, पण इथं मोटरमध्ये रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर पण व्हायला लागल्या आणि त्याचा पॉवर फॅक्टर लिडिंग आलाय. म्हणजे इट इज सिमिलर टू कपॅसिटर. मग ह्याला नाव काय पडले? म्हणून
सिंक्रोनस कपॅसिटर म्हणजे सिंक्रोनस कंडेन्सर. सिंक्रोनस कंडेन्सर. आणि हा सिंक्रोनस इंडक्टर, सिंक्रोनस रिएक्टर किंवा सिंक्रोनस रिएक्टर. समजलं? म्हणजे मोटर ही तुम्हाला कपॅसिटर म्हणून पण वापरता येते आणि रिएक्टर म्हणून पण वापरता येते. मग कपॅसिटर कधी वापरता येते? ओव्हर एक्साइट करून. आणि इंडक्टर कधी वापरता येते? अंडर एक्साइट करून. म्हणजे बघा, फक्त IF जर तुम्ही कंट्रोल केला, IF जर कंट्रोल केला तर एकच मशीन तुम्हाला कपॅसिटर म्हणून पण वापरता येते आणि इंडक्टर म्हणून पण वापरता येते, म्हणजे रिएक्टर म्हणून पण वापरता येते. म्हणजे काय लक्षात आलं याच्यात ना आता, की फक्त IF कंट्रोल करून तुम्हाला मोटर हे रिएक्टिव्ह पॉवर कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणून वापरता येते. समजलं का? ते कुठल्या ह्याच्यामुळे झालं? ते पॉवर फॅक्टर म्हणजे ह्याच्या नेचरमुळे झालं. तिथं रिएक्टिव्ह पॉवरचा खेळ आहे सगळा. लक्षात आलं? ठीक. मग ह्याच्यात काय न्यूमोनिक्स लक्षात ठेवणार आता? ह्याचे न्यूमोनिक्स सांगा. OEDQ DDM आणि इकडं UEAQ MGM. एवढे एक्झामला करून जायचं. समजलं का? ओके. आणि इथं बघा, हा काय असणार आहे? हा काय असणार आहे? हा व्ही कर्व. आणि हा काय आहे? दोन 2017च्या पेपरला, ट्रान्सकोच्या पेपरला याच्यावर क्वेश्चन होता. 2.5 मार्काचा क्वेश्चन होता. 2.2 की IA वर्सेस IF इन्व्हर्टेड व्ही कर्व आहे का पॉवर फॅक्टर वर्सेस IF इन्व्हर्टेड व्ही कर्व आहे. आणि इन्व्हर्टेड व्ही विचारल्या, लक्षात घ्या, कायम कन्फ्युजन होते त्यात. इन्व्हर्टेड व्ही का व्ही. ओके. कोणता कर्व इन्व्हर्टेड व्ही आहे हे विचारलं जाते. आणि ह्याच्या रिलेटेड तर फार क्वेश्चन फ्रेम होते या न्यूमोनिक्स वर. 2000 MPSC कधी झाली आपली? 2दा. 21-22 ला झाली ना? 21 ला एकदा झाली, 22 ला एकदा झाली वाटतं MPSC मध्ये 2 क्वेश्चन होते दोन्ही पेपरला याच्यावर. ठीक आहे, 2 क्वेश्चन लक्षात घ्या. क्वेश्चन आले होते. हे जर तुम्हाला समजायचं असेल ना, तुम्ही काय करा, आता ते कसं आहे तुम्हाला मी एक्झरसाइज सांगतोय. काय करायचं माहितीये का? सगळ्यात पहिला घरी गेल्यानंतर आज आपण रिएक्टिव्ह पॉवरचं नेचर बघितलंय. म्हणजे आपण जे एक्सेप्ट केलेलं रिएक्टिव्ह पॉवरचं नेचर आहे साइन कन्व्हेन्शन नुसार सगळं, ते काय आहे? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवरचं नेचर आहे. बरोबर.
आपण सगळं मॅथ्स त्याच्यात बसवले, लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर कन्सिडर करून सगळं मॅथ्स, एंटायर मॅथ्स त्याच्यात बसवले. ठीक आहे. मग ते त्यात तसं बसवलंय म्हणून आपले जे बाकीचे साइन कन्व्हेन्शन्स आलेत, म्हणजे कॅपॅसिटर काय करतो, रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करतो, इंडक्टर रिएक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब करतो. मग ती रिएक्टिव्ह पॉवर आपण लॅगिंगच म्हटले, लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. आता तुम्ही काय करायचं घरी गेल्यावर, लिडिंग रिएक्टिव्ह पॉवरचे जे म्हणजे टर्मिनॉलॉजी ती यूज करायची आणि त्यांना एका साईडला सगळ्या गोष्टी लिहायच्या. म्हणजे कसं लिहायचं, जर समजा लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर आपण कन्सिडर केली तर कॅपॅसिटर काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार आहे. कोणती पॉवर, लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब करणार. इंडक्टर लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करणार. मग लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करताना त्याचा पॉवर फॅक्टर काय असणार आहे, इंडक्टरचा पॉवर फॅक्टर लॅगिंग, कॅपॅसिटरचा पॉवर फॅक्टर लिडिंग. पण तो कोणती, लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करायला लागलाय. ह्या अशा गोष्टी एका कागदावर व्यवस्थित लिहा. ठीक आहे, व्यवस्थित लिहा आणि त्यानंतर त्यातनं जे रिझल्ट येतात ना ते रिझल्ट इथं मॅच करायचा प्रयत्न करा, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, एक ब्रेन एक्झरसाइज आहे हा. करायचं असलं करा, तुम्हाला जर आवड असेल ह्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असेल तर करा, नसेल तर डायरेक्ट हे लक्षात ठेवा, काय हरकत नाही. आपल्याला काही पीएचडी करायचं नाही, तुम्हाला जर पुढे शिकवायची इच्छा असेल तर शिकवण्यात पण हा टॉपिक एवढा किचकट आहे ना, म्हणजे ते लगेच लक्षात येत नाही. समोर आपण ते ब्रेन फ्लिपची एक्झरसाइज असतात ना, ते तसं लगेच सगळं फ्लिप करायला लागतं. मग एकदा हे असं लिहून करून या, मग तुम्हाला नाही कळालं तर परत मी एक्सप्लेन करतो, एक वेगळं आपण सेशन घेऊ त्याच्यासाठी आणि ते परत एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला की ते कसे नॉमेनक्लेचर आलेले आहेत त्याचे. मग आपण प्रॉपर एक इक्वेशन डिराईव्ह करून बघूया त्याचे अँगल वगैरे कसे आलेत. मग अनेक इंटरेस्टिंग गोष्ट त्यात तयार होत्या. काय, आपण लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर घेतल्या म्हणून आपण कॉम्प्लेक्स पॉवरचं इक्वेशन काय लिहितो, व्ही आय कॉन्जुगेट, व्ही आय कॉन्जुगेट लिहितो आपण. जर आपण लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर घेतली ना तर ते इक्वेशन लिहायला लागतं आपल्याला व्ही कॉन्जुगेट आय. ते इक्वेशन काय लागतंय, व्ही कॉन्जुगेट आय. म्हणून जर तुम्ही कुठे गेला आणि जर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला व्ही आय कॉन्जुगेटच का, तर त्याचं उत्तर तुम्हाला ह्या एक्सप्लेनेशन मध्ये सापडते की आपण काय केल्या, लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर कन्सिडर केल्या, लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवरचं नेचर कन्सिडर केले, ह्याच्यामुळे कॅपॅसिटर काय करणार, डिलिव्हर करणार, इंडक्टर काय करणार, ऍब्सॉर्ब करणार. आता हे ऍब्सॉर्ब आणि डिलिव्हर कशावरनं म्हणलं मी, कारण रिएक्टिव्ह पॉवर जर कॅल्क्युलेट केली इंडक्टरच्या बाबतीत तर ती पॉझिटिव्ह येत्या, कॅपॅसिटरच्या बाबतीत निगेटिव्ह येत्या. कॅपॅसिटर आणि इंडक्टर लोड आहेत, लोडचं नेचर आहे पॉवर कंझ्युम करणं, तरी कॅपॅसिटर मध्ये पॉवर निगेटिव्ह येत्या, याचा अर्थ कॅपॅसिटर डिलिव्हर करतोय. इंडक्टर मध्ये पॉझिटिव्ह येते, याचा अर्थ इंडक्टर पॉवर ऍब्सॉर्ब करतोय. हे असं बोलायचं तुम्ही. आणि जर तुम्ही उलट बोलणार असाल लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर बद्दल, मग तुम्ही तिथं काय म्हणणार, लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर बद्दल बोलायचं झालं तर कॅपॅसिटर काय करतो, लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब करतो, इंडक्टर लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करतो. जर लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर घेतली तर कॅपॅसिटरची व्हॅल्यू रिएक्टिव्ह पॉवरची काय येणार, पॉझिटिव्ह येणार, इंडक्टरची निगेटिव्ह येणार. कॅपॅसिटरची पॉझिटिव्ह आली याचा अर्थ कॅपॅसिटर ऍब्सॉर्ब करायला लागलाय. मग ऍब्सॉर्ब करायला लागलाय तर कोणती पॉवर ऍब्सॉर्ब करायला लागलाय, तर लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब करायला लागलाय. इंडक्टरची पॉवर काय आली, निगेटिव्ह आली, ह्याचा अर्थ इंडक्टर डिलिव्हर करायला लागलाय, तर कोणती रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करायला लागलाय, लिडिंग रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करायला लागलाय. मग ती निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यासाठी तुम्हाला काय घ्यायला लागते, व्ही कॉन्जुगेट आय घ्यायला लागते. व्ही आय कॉन्जुगेट घ्यायचं नाही. मग हे सगळे असे मॅच करायचे, हे सगळे हे समजलं तुम्हाला प्रॉपर, तर मग इथे यायचं, हे समजून घ्यायचं, त्यावरनं लगेच ह्याची लिंक लागते शेजारी. सोपं आहे, काय अवघड नाही.
शांत बसायला लागते. आता जे बोललो ना मी, किती टायमिंग झाले, 45 मिनिटाच्या आसपास हे बोललेलं आहे बघा. 43-42 मिनिटाच्या आसपास बोललेलं आहे. हे परत ऐका कानात हेडफोन घालून व्यवस्थित. ठीक आहे, त्यावेळी लक्षात येईल तुम्हाला. ओके, आता झालं आपलं. इथं इथं सिंक्रोनस मशीन कम्प्लीट झाला. ओके, काय जर शंका असेल तर विचारा. शंका काय असतील तर विचारा. कुठला? हे हे हा नव्हता. बरं ठीक आहे, परत एक्सप्लेन करणार आहे डीसी मशीन मध्ये, डिटेल मध्ये सांगणार आहे. म्हणजे बर ठीक आहे, त्यावेळी करतो एक्सप्लेन. आता ठीक आहे, आपण व्हिडिओ थांबूया आपण. बाकी तुम्हाला तुमचा डाऊट आहे तर तुम्हाला सांगतो थोडं.